हॅलो नमस्कार राम राम मंडळी, मी वंदना माळे. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक नवीन सिरीज स्टार्ट करणार आहोत. आज आपण एका नवीन डेस्टिनेशनला विजिट करणार आहोत, जी विरारमध्ये आहे. इथून आपण पनवेलवरून निघालेलो आहे. तर विरारला इथून साधारण जाण्यासाठी 80 किलोमीटर एवढा डिस्टन्स आहे. विरारला मिनी द्वारका मंदिर आहे, ते बघण्यासाठी आपण जाणार आहोत. तर जाऊया आपण इथून. आता सकाळचे 8:30 वाजलेत. 8:30 वाजता आपण निघालोय. आता बघूया आपण किती वाजता तिथं पोहोचतोय. मध्ये किती ट्रॅफिक आहे, काय आहे, त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. तर आपण भेटूया मग तिथे. कसं वाटतंय? चॅनल आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचल्यानंतर भेटूया. इथे बघू शकता मंदिराच्या बाजूलाच केवढं मोठं कॉलेज आहे. खूपच मस्त आहे कॉलेज, खूप मोठं पण आहे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट असं नाव दिलं. अजून वरती काय, विष्णू वामन ठाकूर. मस्त मोठं कॉलेज आहे. गाडी आपण इकडे पार्किंग लॉन मध्ये लावून आलेलो आहे. आजूबाजूला बघू शकता डोंगर, पूर्ण डोंगर. ट्रेकिंग करायला आवडतं का तुम्हाला? पण ट्रेकिंगला पण जायला पाहिजे ना एक दिवस. मंदिर बघा लांबून किती सुंदर दिसते. आपल्या या मंदिराचं ओपनिंग 26 नोव्हेंबरला झालंय, 2025 मध्ये. आत्ताच झालंय जस्ट. म्हणजे हा आता डिसेंबर जानेवारी 3रा महिना चालू आहे. आता 3 महिने झाले हे मंदिर ओपन होऊन. किती सुंदर वाटतंय. ज्यांना द्वारकेपर्यंत जाणं पॉसिबल नाही, त्यांनी मिनी द्वारका बघायला नक्कीच यायला पाहिजे. खूपच मस्त वाटतंय. मंदिराचं जेव्हा ओपनिंग होतं तेव्हा श्री शंकराचार्य यांच्या हस्ते ओपनिंग झालेलं आहे. मंदिर 90 फूट उंचीचं मंदिर आहे आणि जो ध्वज लावलेला आहे तो 52 गजाचा आहे. 56 पायऱ्या असं त्याचं हिस्ट्री. 56 पायऱ्या आहेत मंदिराला. वरती जाण्यापर्यंत जायला लागतात 56 पायऱ्या चढून. आणि हे मंदिराचं बांधकाम आहे ना, ते पूर्ण नागरी शैलीमध्ये आहे. अयोध्येचं बांधकाम ज्या कारागिरानं केलं आहे, त्या राजस्थान कारागिरानंच या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. इथे बघू शकता तुम्ही चप्पलचं स्टँड ठेवायला. चप्पला ठेवून इथेच ठेवून जायचं आहे, हातपाय धुवून जायचं आहे मंदिरामध्ये. पुढे काही सोय नाही आहे वाटतं, इथे सगळ्या चप्पला काढून जायचं आहे. तर आपण चप्पल काढूया आणि जाऊया पुढे, बघूया मंदिराचं. अजून 3 महिनेच झालेत, करतील हळूहळू. अजून सोयी सुधारणा, तरी पण एवढं मस्त केलेलं आहे. मस्त केलेलं. तो मंदिरामध्ये जो नाद चालू आहे किती मस्त ऐकायला येते. ओमकारचा नाद किती सुंदर वाटतंय, प्रसन्न वाटतंय. हे बांधकाम सगळं नागरी शैलीमध्ये आहे ना. आणि तेच कारागीर आहेत जे अयोध्येचे कारागीर होते, त्याच कारागिरांनी हे मंदिर बांधलेलं आहे. अयोध्येला जे कारागीर होते ते राजस्थानचे होते. तेच कारागिरांनी इथे येऊन हे काम केलेलं आहे पूर्ण. किती मस्त वाटतंय ना. फारच सुंदर वाटतं. इथं मुलांना, ज्यांचे लहान मुलं आहेत त्यांना खेळायला बघा. हळूहळू जसं जसं होईल, अजून लोकांना माहीत होईल, अजून थोडाफार त्यांच्याकडे पण जमा होईल. जे मंदिराचे हे असतील, करतील हळूहळू चेंजेस. हळूहळू लोक पण भरपूर येतात इकडे. आता थोड्या दिवसांनी हे पण एक पर्यटन स्थळ होईल लोकांसाठी. आत्ता जेवढी गर्दी असते लोक येतात. आजूबाजूला झाडं लावलेत, कचरा ठेवण्यासाठी आजूबाजूला हे केलंय. कचऱ्याचे डब्बे ठेवलेले आहेत. जय द्वारकाधीश. राधे राधे.
इथे बघा आता मंदिरात जायच्या अगोदर काही माहिती दिली आहे त्यांनी, मंदिराची इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. म्हणजे सांगितलं इथं 56 पायऱ्या आहेत आणि तो त्याला हा समोर जो उभा आहे ना त्याला गरुड स्तंभ असं बोलतात. आणि आतमध्ये श्रीकृष्णाचे 24 अवतार, नद्या, दिशा, देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. आणि मुख्य जो घुमट बनवलाय त्याच्यामध्ये नवग्रह आणि महाराज यांच्या दिव्य मूर्ती अलंकृत केल्या आहेत. आणि गर्भगृहात मध्यभागी द्वारकाधीश आणि डावीकडे गणेश आणि उजवीकडे एकविरा माता विराजमान आहे. आणि इथे दरवर्षी 2 वेळा 21 मार्च आणि 23 सप्टेंबर सूर्यकरणे म्हणजे थेट भगवानांना अभिषेक करतील असे इथं बनवलेलं आहे. कधी 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला. आणि तळमजल्यात ओम चिन्ह आहे. आणि आता हे भारतामधील प्रमुख तीर्थक्षेत्रातील देवदेवतांच्या प्रतिमा इथं आहेत. आणि आपण जेव्हा प्रदक्षिणा करू तेव्हा भगवानांची 108 नावं आणि श्रीकृष्णाच्या 18 लीलांचं दर्शन करतो. हे बघू शकता बाजूला 2 हत्ती, कसलं भारी वाटतंय जवळून. किती मस्त वाटतंय, कोरीव काम आहे सगळं. हे बघू शकता बाजूला मंदिराच्या आतमध्ये आपल्याला मोबाईल अलाउड नाही, कंपल्सरी बंद ठेवायला सांगतात. मंदिराच्या आतमध्ये बांधकाम खूप सुंदर केलेलं आहे. गर्भगृहामध्ये पण खूप मस्त आहे. काळ्या पाषाणामध्ये 3 मूर्ती आहेत. गणपतीची, आईची मूर्ती आहे आणि द्वारकाधीशांची मूर्ती आहे. हा ध्वज बघू शकता. हा आपण गुजरातला बघितला ना, तो गुजरातला तो दिवसातून 5 वेळा चेंज करतो. तरी तो कधी पण असा फडकत राहिलेलाच असतो नेहमी. आता इथे किती वेळा चेंज करतात, दिवसातून एकदा की 5 वेळा, ते त्यांना माहिती. आता बघूया आपण मंदिराची परिक्रमा करूया. बांधकाम बघा ना किती कोरीव, किती दिवस लागले असतील हे बांधकाम करायला. दगडी बांधकाम आहे. मंदिराच्या आतमध्ये बसल्यानंतर एवढं प्रसन्न वाटतं, खूपच सुंदर वाटतं. मंदिराच्या आतमध्ये श्रीकृष्णाच्या 24 लीलांचं वर्णन केलेलं आहे. 24 अवतार दाखवले सॉरी, आणि 18 लीला. आंब्याचं झाड बघा किती सुंदर आहे. मोहर चालू झाला आंब्याला. आता आंबे खायला आवडतात का तुम्हाला? इथे आपण मंदिर बघायला आलो की आंबे खायला आलो. चला बघूया आपण मंदिर. किती सुंदर नक्षी. किती कोरीव नक्षीकाम आहे. खांद्यावरीला बिंदास नाही.
आमचे असं कमव चढ क्लिअर आहे. बाजूला एवढं ऊन लागतंय. आता सकाळचे 10-11 वाजलेत. ऊन लागतंय, भरपूर ऊन लागतंय. पण इथे जर आलं ना मंदिराच्या बाजूला आजूबाजूला फिरलं तर मला थंड वातावरण वाटतंय. दगडी बांधकाम आहे ना पूर्ण, त्यामुळे वातावरण एकदम थंड आहे. खूपच सुंदर आहे. मस्त हवा सुटली. हे बॅक साईड बघू शकता मंदिराची. मंदिराचे दरवाजे तर असे मस्त बनवले, पूर्ण लाकडी आहेत आणि खूप झाड आहेत. ते बंद करण्यासाठी 2 जणांची तर गरज नक्कीच लागत असेल. हे बघा, लोकांनी एकमेकांवर एक दगड ठेवले. काहीतरी आहे याच्या पाठीमागं, काय असेल इच्छापूर्ती वगैरे काहीतरी. त्याच्या पाठीमागचं शास्त्र काय मला माहित नाही. हे बघू शकता लोकांनी एकावर एक दगड ठेवून काय केलेलं आहे. समोर बघू शकता द्वारकेचा डोंगर आहे. काय बघूया आपण. छोटासा बनवलाय. वाले दाखवले श्रीकृष्णाचे आणि डोंगर दाखवलेला आहे. इथे राधाकृष्णाची मूर्ती, वर गाई. काही सगळ्यांनी पैसे टाकलेले दिसतात. काहीतरी असेल या पैशासाठी, म्हणजे पण काहीतरी रहस्य असेल. काहीतरी इच्छापूर्तीसाठी मला हे कपडे पैशाचे झाडं पण निकाल के डाल दो, निकाल के डाल दो. नहीं डाला जाता लोग डालते को निकाल कर क्या होने गए. काळ्या नाव दिले. दंडवती शिला, उद्धव कुंड, गिरिराज जिंकारांड, कृष्णकुंड. खाली लोकांनी पैसे टाकलेला आहे. तेव्हा कृष्णकुंड, मानसी गंगा. द्वारकाधीश मंदिरामध्ये ध्वजाचं एक विशेष महत्त्व आहे. ध्वज म्हणजे श्रद्धेचं आणि विजयाचं प्रतीक आहे.
राधे राधे। चलते हैं कृष्ण भगवान का पूजा करें तो काम कशाची दगडी मूर्ती आहे माहित नाही. प्रथम मिलन बघा, उन्हामुळे काही दिसत नाही मला. हे गुलाल कुंड आहे. झूला शाम को बेटा। हाँ हे अप्सरा कुंड आहे. चल अभी उधर अंकल मारेंगे, धूप लग रहा है। हे नवल कुंड आहे. बोले ना अंकल धूप लग रहा है। असं हे पूर्ण मंदिराच्या या साईडला बघा, तुम्ही बघू शकता या पायऱ्या बनवल्यात. आय थिंक वरती ध्वज बदलण्यासाठी असं. ध्वजाचं एक वेगळंच रहस्य आहे. हे ध्वज बदलतात म्हणजे श्रद्धेचं आणि विजयाचं प्रतीक आहे. बघू शकता इथून पायऱ्या केलेल्या आहेत चढायला वरती. आतमध्ये नवग्रहांचं सुद्धा सगळं आहे. आतमध्ये खूपच मस्त आहे, सुंदर आहे. बाहेरूनच एवढं सुंदर वाटतंय, आतमध्ये पण खूप सुंदर आहे. मंदिराच्या लेफ्ट साइडला बघा, इथून आतमध्ये जाण्यासाठी आहे. काय आहे आतमध्ये बघूया आपण. पायऱ्या पण इतक्या सुंदर बनवल्या आहेत, कोणी पण आरामसे चढू शकतं. नाही तर काय काय मंदिरांमध्ये अशा पायऱ्या असतात जिथं चढायला पण त्रास होतो. खांब असलं कोरीव नक्षीकाम आहे. आपल्या कॉन्क्रीटच्या दुनियेत दगडी बांधकाम म्हणजे किती सुंदर. बांधकाम मला किती सुंदर आहे, खूपच सुंदर आहे. गाईज कसं वाटतंय मंदिर? नाद खुळा ना. मग या नक्की, भेट द्या आपल्या डेस्टिनेशनला. कसं वाटतंय? सुंदर ना, खूपच छान. पावसाळ्यात तर नक्कीच या, खूप सुंदर वाटतंय. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यावर सबस्क्राईब करा. भेटूया मग पुन्हा एका नवीन डेस्टिनेशनला. बाय बाय. कसं काय वाटतंय मंदिर? नाद खुळा ना. या मग, भेट द्या. विरारला या आणि आपल्या द्वारकाधीश मंदिराला भेट द्या. मस्त आहे मंदिर. इथे आल्यानंतर तुम्ही जीवदानीला सुद्धा जाऊ शकता आणि इथे पण येऊ शकता. या, खूपच सुंदर मंदिर आहे. आपल्या रेग्युलर लाईफमधून सगळं प्रॉब्लेम नेहमीच असतात, तर सगळे प्रॉब्लेम विसरण्यासाठी अशा ठिकाणी भेट दिली पाहिजे. खूप सुंदर वाटतंय. या इथं खूप सुंदर आणि मन प्रसन्न वाटतं. या आणि नक्की विजिट करा या डेस्टिनेशनला. खरं खूप सुंदर आहे. आणि आपला छोटासा एक्सप्लोअर कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नवीन असताल तर सबस्क्राईब जरूर करा. तर मग भेटूया आता. इथून पुढे कुठे चाललं पण सांगते मी तुम्हाला थोड्याच वेळात. तो पण मंदिरात जाताना हा बघा सूचनेचा बोर्ड लावलाय. मंदिरात जाताना काय काय करायचं नाही, कुठे आहे, फुलहार नारळ घेऊन जायचं नाही. काही पण विकायला पण इथे बंदी आहे. आणखी जे पाण्याचे स्तोत्र आहेत ते खराब नाही करायचं असं सांगितलेलं आहे. मस्त सिस्टम केली.